कवठेमहांकाळ शहरातील बाजारपेठेत आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून पैसे काढून बाहेर आलेल्या माजी सैनिक शामराव महादेव कोळेकर यांच्या जवळील तब्बल 10 लाख रुपये रक्कम असलेली पैशांची पिशवी दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात चोरीची नोंद झाली आहे। शामराव महादेव कोळेकर हे सैन्यातून सेवानिवृत्तीनंतर सध्या कवठेमहांकाळ शहरातील विद्यानगर परिसरात राहत आहेत। कोळेकर यांनी 11 वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून खात्यावर असलेले 10 लाख रुपये काढले। ती रक्कम वायरच्या पिशवीत ठेवून ती पिशवी त्यांच्याकडे असलेल्या स्कूटीच्या मधील हुकाला अडकवून दोन्ही पायाच्या मध्ये अशी ठेवली। त्या ठिकाणी जास्त गर्दी असल्याने स्वतःची स्कूटी गर्दीपासून बाजूला घेऊन जात असताना अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि तुमच्या खिशातील पैसे पडले असं त्यांना म्हणाला। त्यावेळी त्यांनी त्यांची स्कूटी बाजूच्या स्टँडवर उभी करून पैसे गोळा करून घेण्याकरिता पुढे सरसावले आणि ते खाली पडलेले पैसे गोळा करू लागले। 20 रुपयाच्या 3 नोटा, 10 रुपयाच्या 4 नोटा गोळा करून ते पुन्हा स्कूटी वाहनाकडे गेले। त्यावेळी कोळेकर यांना सदर स्कूटीला असलेली पैशांची पिशवी दिसून आली नाही। त्यांनी त्यावेळी सदर पिशवी ही त्यांच्या खिशातील नोटा पडलेल्या तसं सांगणाऱ्या व्यक्तीनेच नेल्याची त्यांची खात्री झाली। या प्रकरणी कोळेकर यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने 3 दिवसांच्या उघडीप दिल्यानंतर हजेरी लावली आहे। धरणात 11.13 टीएमसी एकूण तर 4.25 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झालाय। धरणातून 675 क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले। पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगली हजेरी लागल्याने 3290 क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होतीये। गेल्या 24 तासात पाथरपुंज येथे 61, निवळे येथे 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पाथरपुंज येथे आज अखेर 1002 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गतवर्षी कमी पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्यापासून या धरणातून मागणीनुसार नदीपात्रात आणि कालव्यात पाणी सोडण्यात येत होतं। 2 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली होती, मात्र गेल्या 3 दिवसात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती। शुक्रवारी तालुक्यात लहान मोठ्या सरी पडल्या, यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे। चांदोली धरण परिसरात 1 जूनपासून 378 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पाथरपुंज, निवळे या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली होती। 3 दिवसांनी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने धरणात पाण्याची काही प्रमाणात आवक सुरू झाली आहे, त्यामुळे पाणी साठ्यात वाढ होतीये। वाळवा तालुक्यातील सुरुल गावात घरफोडी करून दागिने, साड्या लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून सोन्याचे दागिने, साड्या आणि रोख रक्कम असा एकूण 2,22,000चा मुद्देमाल जप्त केलाय। पेठ नाका येथील उड्डाणपुलाजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। या प्रकरणी राहुल प्रकाश माने याला अटक केली आहे। वाळवा तालुक्यातील सुरुल गावामध्ये राहणाऱ्या उमेश भिडे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली होती। याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक वाळवा तालुक्यात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचारी अरुण पाटील आणि सूरज थोरात यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल माने हा चोरीतील माल विक्री करण्यासाठी पेठ नाका येथे येणार आहे। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तातडीने सापळा लावला। यावेळी संशयित राहुल माने हा मोटारसायकलीवरून त्या ठिकाणी आला असता त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने, 15 साड्या आणि रोख रक्कम मिळाली। या मुद्देमालाबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की काही दिवसांपूर्वी सुरुल गावामध्ये घरफोडी केली आणि सदरचा मुद्देमाल चोरलाय। यावेळी त्याच्याकडून रोकड, साड्या आणि सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल जप्त करून त्याला पुढील कार्यवाहीसाठी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलंय। वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेचा टप्पा 2चं काम गतीने सुरू आहे। शिराळा तालुक्यातील लादेवाडी ते वाळवा तालुक्यातील एडेनिपाणी दरम्यान या योजनेचं काम सुरू आहे। ऐतवडे बुद्रुक येथे योजनेच्या ठिकाणी भाजपाचे नेते सम्राट महाडिक यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी येथील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। शेतकऱ्यांच्या शेतातून या योजनेची पाईपलाईन गेली, पिकाऊ जमीन खोदण्यात आल्या आहेत, त्यामुळे पीक घेता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। अजूनही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही। पुढची 5 ते 7 वर्ष यात कुठलंही पीक घेता येणार नाही, त्यामुळे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये। महाडिक म्हणाले, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला भरपाई मिळावी यासाठी संबंधित विभागाला भेटून सांगणार आहे। जास्तीत जास्त भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे। कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही। यावेळी ऐतवडे बुद्रुक, करंजवडे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या। विश्रामबाग परिसरातील सर्व्हिस रोडवर असलेल्या सुशील हॉस्पिटल समोर दुचाकीवर ठेवलेली महिलेची पर्स लंपास करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। पोलिसांनी चोरट्याकडून दागिने, रोकड, कागदपत्रे यासह 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सदर चोरीची घटना ही शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास झाली। या प्रकरणी कविता उल्हास पाटील,
यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। चोरी करणारा शशिकांत मल्लिकार्जुन हिरकुडे याला अटक केली आहे। कविता पाटील या आपल्या कुटुंबियांसह शहरातील बायपास मार्गावर असलेल्या पट्टणशेट्टी होंडा शोरूम जवळ राहतात। शुक्रवारी त्या विश्रामबाग परिसरातील सुशील हॉस्पिटल येथे कामानिमित्त आल्या होत्या। त्यावेळी त्यांच्या ॲक्टिवा गाडीवर त्यांनी पर्स ठेवली होती। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून गाडीला अडकवलेली पर्स लंपास केली। यामध्ये 20,000 रुपये किमतीचा मोबाईल, 50,000चे सोन्याचे दागिने, एक घड्याळ आणि पैसे असा 75,000चा मुद्देमाल होता। यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस तपास करत असताना सदर चोरीमधील मुद्देमाल विक्री करण्यासाठी संशयित शशिकांत हिरगुडे हा विश्रामबाग रेल्वे उड्डाणपूल जवळ थांबल्याची माहिती मिळाली। यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून संशयित हिरकुडे याला जेरबंद करत त्याच्याकडून चोरीतील 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सांगलीतून पुण्याला जाण्यासाठी शिवशाही बस सुरू आहे, पण या बस खराब झाल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे। पुण्याला जाण्यासाठी सोलापूर आणि कोल्हापूरच्या धर्तीवर शिवाई बस मिळाव्यात अशी मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी खासदार विशाल पाटील आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे केली आहे। त्यांनी याबाबत सांगलीच्या खासदार आणि आमदारांना निवेदन दिलं। यात म्हटलंय की सांगलीवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप आहे। पुण्याला जाताना शिवशाही बसने अनेक जण प्रवास करतात, त्यांची सेवा चांगली आहे, पण सांगली ते पुणे शिवशाही बस सध्या खराब झाल्यात। रोज एक तरी बस रस्त्यावरच बंद पडते, त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय। कोल्हापूर आणि सोलापूरसाठी शिवाई बस सुरू झाली आहे आणि कोल्हापूरला शिवनेरी बस पण सुरू झाली आहे, पण सांगली पुणे शिवशाही बस खराब आहे, त्यामुळे खासदार आणि आमदारांनी तातडीने यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आषाणागाव रस्त्यावर ढोलेमळा येथे शेततळ्यानजीक तुटून पडलेल्या विजेच्या तारेवर पाय पडून पुष्कर संजय ढोले हा 21 वर्षीय तरुण तळ्यात फेकला गेला आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। अभियांत्रिकी शिक्षण घेत असणारा पुष्कर हा आष्टा येथे घरी आला होता। शनिवारी सकाळी केळीची पाने आणि खुंट आणण्यासाठी तो आष्टा नागाव रस्त्यावर ढोलेमळा येथे शेतात गेला होता। केळीची पाने आणि खुंट काढून तो शेततळ्यानजीक गेला असता तुटलेल्या वीज तारेचा त्याला स्पर्श होताच विजेच्या धक्क्याने तो पाण्यात पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला। पुष्कर हा CA संजय ढोले यांचा मुलगा आणि नौवीर PK ढोले यांचा नातू आहे।